नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आमच्या आगाशी परिसरातील सांबोडी गावात आलेलो आहोत आणि इकडे आम्ही तुम्हाला एक निसर्गाचा चमत्कार दाखवण्यासाठी आलेला आहे. त्यासाठी आम्ही आमच्या ग्रेसी बायच्या त्या गाईच्या गोठ्यामध्ये आलेलो आहोत. आमच्यासोबत ग्लेन देखील आहे आणि हा चमत्कार काय आहे ते आपण आमच्या ग्रेसी बायकडूनच ऐकूया. बाय, सांगा ना नक्की काय चमत्कार झाला. माई गाई बुधवारा दिहा 8-8:30ला वेली ते एक झाला एक वासरू झालं. एक झाला ना तर ता आम्ही बिगिले बाहेर काढला सोडो केली आणि आमच्या पापाला आम्ही दूधवर गेलो उकडे आपले अर्ध्या तासाने पुन्हा एक अच्छा, अर्ध्या तासामध्ये दुसरं एक वासरू झालं. म्हणजे मंडळी, हाच तो चमत्कार आहे. हा बघा तुमच्या समोर, ही दाखव अनिशा. ही 2 वासरं आहेत त्या गाईची. ही 14 दिवसांची आहेत आणि बघा किती टणकी, आमच्या भाषेमध्ये बोलते काही टणके झालेत बघा. 14 दिवस. आणि बाय सांगतायत की ते आता थोडं थोडं खायला देखील लागले. इतकी छोटी वासरं. आता हे बघा, हे जवळपास 4-5 महिन्याचं असेल, पण हे आता त्याने खायला सुरुवात केली असेल. जवळपास 1 महिनाभर हे खात आहे ना. म्हणजे आईच्या दुधावर 14 पण ना 12 दिवस झाले. 12 दिवसांचीच आहेत आणि इतकी सुंदर आणि गोड आहेत. आणि हे दोन्ही यार का कालोटी आहेत, दोन्ही कालवड आहेत. म्हणजे दोन्ही गायी आहेत ह्या. आणि मी थोडीशी माहिती काढली. 100मध्ये 1% किंवा 5%, 1 ते 5% अशी जुळी वासरं व्हायची शक्यता असते. आणि त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे एक गाय आणि एक बैल असेल तर जी गाय असते ती वाचण्याची शक्यता देखील कमी असते. पण इकडे आपण जी बघतोय ही दोन्ही छोटी बाळच आहेत. आणि आमच्या घरी देखील गाय होती, त्यामुळे मला ह्यांचं खूप आकर्षण आहे आणि खूपच प्रेम वाटतं मला ह्यांचं. हे बघा तशी 2 छोटी आहेत. यांची काय नावं दिली आहेत का दोघांची? तुम्ही आता ओळखता कशी हा कोणता आहे ते कोणता आहे? दोन्ही मोठी बनली एक आणि एक छोटी बनली. कारण आम्ही बघतो तर रंग त्यांचा सगळं सेम आहे. थोडासा एकाचा पायावर थोडासा टिपका आहे. अच्छा, त्यावरून मग तो छोटा आहे की मोठी आहे ती, त्यावरून तुम्ही ओळखता. वा, छान आहेत ना अनिशा? बघ, ते बघ, ती इतकी छोटी आहेत पण त्यांनी आता खायचा प्रयत्न करतायत. बघा ते बघा, तो मोठा आहे ना. इकडे डाग कुठे? हा बघ अनिशा, हा छोटा डाग आहे. त्यावरून आपण ओळखू शकतो. नाही तर पूर्ण रंग त्याचा तसाच आहे आणि साईज पण साधारणतः तशीच आहे. वा, तुमच्या घरात जुळे झालेले आहेत. आणि आमच्या परिसरामध्ये कदाचित तुमच्या इकडे देखील गाई म्हशी एक आपल्या घरातला सदस्यच असतो आणि ही छोटी ही बाळच असतात आपल्या घरी. वा, आता आम्ही इकडनं जवळपास 3 किलोमीटरवरती राहतो, पण आम्हाला खूपच सकाळी डॉमिनिक अंकलनी फोन केला आणि मला वाटलं एकदा कधी जाऊन बघतो असं झालं होतं. तर आता ती इच्छा पूर्ण झाली. बाय, तुमच्या घरा येतात आता जाऊ जणी? चमत्कार आहे ना, चमत्कारच आहे ना. ज्याला माहित पडते ते येतात. पहिल्या दिवशी तर बघायलाच नको. जुळे झाले. ज्या लोकांना माहित पडले तेवढे काही फोटो पण काढून गेले असतील. आम्हाला अगोदर बी वाटलं की गाय म्हणजे 2 हात म्हणजे गाय गामण होती. गामण होती. त्याने 2 हात वाटला. 2 पिल्ले 2 वाहरे. परंतु आम्ही 2-3 आवडलं, पण डॉक्टरला कधी आवडलं नाही. तर तुम्हाला हा कधी वाटला की 2 हात तब्येत म्हणजे जाम मोठा झाला. उभय हलकी दिखायला. अच्छा, म्हणजे आमच्या जेव गायी बी गेल्या आज 35वारा धंदो आहे. पण त्याने मला बी गेल्या ही गायचं म्हणजे आज फोटोच जाम मोठा. तरी पण आम्हाला काय वाटलं की लोक पिली मीने बनलेले सगळ्या व्यान्या खाते ना, त्याकरता आम्हाला वाटला की ही बरं आहे ते. पण हे डॉक्टरला काय झालं पण 1-2 ह्या आले ना दूध वयाला वय त्याला हिंगीला की हा मला गायला दोरवटात येते. हा किती वर्ष झाली तुम्ही हा धंदा करताय आणि कसं काय? 35 पर्यंत होता. 35 पेक्षा जास्त असेल पण कमी नाही. आणि तुमच्याकडे किती गायी आहेत आता? माझ्याकडे 3 गायी आहेत. 3 गायी. अनिशा दाखव ना, ह्या 2 गायी इकडे दिसत आहेत. म्हणजे ह्यांची आई कोणती? ह्या दोघांची आई ही मधली. अच्छा, आणि पहिला आहे का? कितव्यांदा? दुसऱ्यांदा. अच्छा, दुसऱ्यांदा. ओके. आणि तिचं हे बाळ आहे? तिचं एक बाळ इकडे आहे. 2 शेतातून घेऊन गेली. अच्छा, म्हणजे ती मोठी आहे तुमची. इकडची. अच्छा, म्हणजे अजून 2 जे आहेत ते तुम्ही शेतात आता चरण्यासाठी त्यांना नेलेलं आहे. मग साधारणतः ह्या गायी ज्या आहेत दिवसाला साधारणतः किती लिटर दूध आहे तुमच्या इकडे? 2 गायीचं आम्ही 15 लिटर भरत होते. अच्छा, आणि आता ही झाली आहे तर उकड्या हल्ली म्हणजे काय वाढणार.
अच्छा. आणि मग ते तुम्ही कुठे देता आपल्या हे आम्हाला परिसरात? परिसर आगाशी संपूर्ण आगाशीला फेर मारून. अच्छा, मग सायकलवर वगैरे नाही, किंवा- पायी पायी जातात. पायी पायी जातात. हा, आमच्या भाषा आपण सांगायचे उघडे भरतात. नाही, हा, हा, उघडे भरत जातात. मग ह्यासाठी यांना जो चारा लागतो तो आपल्या स्थानिक जो आपली शेत शिवार आहे तिकडे त्यांना मिळतो की आपण तुम्ही खुराक आम्ही वगैरे थोडं देता? विकत आणतात हा आणि महिन्याला हा 15,000 माझं खुराक पडतो. अच्छा. हा, म्हणजे इकडे आपण बघू शकतो अनिशा नाही, खुराक माफ नाही. आतमध्ये आहे का? हा. मग दूध काढताना पुरणपोळी ठेवायला लागते. नाही, हा. खुराक देतात एक का? खुराक आहे, 2 बादल्या जाऊ होते. हा. अनिशा हे बघ, हा इकडे खुराक हा ओला करून ठेवावा लागतो हा, आणि ओला थोडासा फर्मेंट होतो तो आणि मग त्यानंतर एकदम चवीने गाई आणि म्हशी चुली, खातात. भुसा, हा, पेंड हे बरोबर. 3 वस्तू लागतात तिकडे. पूर्वी आमच्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात आणि आमच्या घरी देखील होतं, त्यामुळे मला थोडीफार माहिती आहे हा खुराक कसा तो आलूर मळायचो, तयार करायचो, ठेवायचो, कालवण पिठात घालायचो आणि मग त्यानंतर गाईंना म्हशींना देण्यासाठी उपयुक्त असतो. काही गाई म्हशी जेव्हा असतात त्यांना खुराक पुढे ठेवल्याशिवाय दूध देत ना आमचं हा. तहान तुमचं आम्ही कसं? तडे ना आम्ही वाहरू पण काही होडा अच्छा. हा तुमचा आहे ना ही हा. वाहरू पण होडा ना आता ही पुढे नवीन आहे म्हणून एक होडायला मिळते. ताबीत किती फक्त एक 15-22 दिवस अच्छा. त्यानंतर मी सोडतच नाही. म्हणजे पहिल्यांदा आता दूध काढताना पान्हा सुटला पाहिजे म्हणून ही जी वासरं आहेत ती तिकडे नेली जातात आणि मग गाय पान्हा सोडते आणि मग आपण दूध काढू शकतो. पण बाय सांगतायत की आता नवीन आहेत पण काही थोड्या दिवसांनी ते करायची देखील गरज लागणार नाहीये कारण नाही. इतक्या भोळ्या गायी आहेत. हा, आपल्या घरच्या आहेत एकदम घरच्या आहेत. सुंदर. आणि हा जो चारा दिसतोय हा जो सुका चारा दिसतोय हा, अनिशा, हा, आम्ही हा. दोघे मेहनत करून हा कापतात हा आपल्या परिसरात आहे का? परिसरातला. हा अच्छा. ते गवत आहे गवत. हा गवत आहे ते. हा. ते गवत आम्ही कापतात आणि सुकत घालतात. हा. 8 दिवसांनी सुकलं काय घरी तिकडे घेऊन येतं मग. अरे वा, प्रचंड मेहनत आहे अनिशा. वाटते तितकं सोपं नाहीये हा धंदा जो आहे तो हा. वाटते आणि तितका मग सोपा नाहीये. त्याच्यात ते दुसरे जास्त झाले ना तर हा. टेम्पूने मग आम्ही घेऊन येतात. हा. मग ते पावसाळ्यासाठी भरून ठेवतात. अच्छा, पावसाळ्यासाठी देखील भरून हा कारण पावसाळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे वसईमध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस पाणी, पडतो आणि बरीच शेतं जी आहेत ती पाण्याखाली जातात. मग तुम्ही तो चारा आपल्याला काही गाई म्हशींना घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे आपण इकडे हा हे बघा तुम्हाला उभं राहून देत नाही. वा. आता हा हे बघ प्रयत्न करतो, खायचा प्रयत्न करते छोटस. गाय बाहेर आली. गाय बाहेर आली. हा मला गाई प्रचंड आवडतात. आमच्या घरात गाय होती आणि आमची जर गाईचं मी बऱ्याच वेळा सांगितलं देखील आहे की गाईचं छोटं पिल्लू मी उचलून आमच्या आतमध्ये घेऊन जायचो, चुलीपुढे पण घेते जातो. तर ही पिल्लं मला खूप आवडतात आणि गाय देखील. वा, आईकडे जायला बघते. चंचल आहे, हा खूप चंचल. चंचल आहे. हा. सर पाय आतमध्ये घे. घे. हा हे बघ. धर. आतून जाय. हा असंच असतं. आपली जी घरची जनावरं असतात त्यांच्यासोबत आपण बोलतो, माणसासारखं बोलतो. ते बघा आता बाय देखील तशीच बोलते आणि ते ऐकतात, त्यांना समजतं. ग्लेन तुला काय वाटत आहे? हा? आम्हाला होय मजा आली? पडलेली आहे. हा. ग्लेन आम्ही पूर्वी अनिशा ट्रेनचा धंदा काय हा कोंबड्या धंदा. कोंबड्या ग्लेनकडे कोंबड्या आहेत आणि ग्लेन पूर्वी आम्ही आमच्या गावामध्ये आम्ही क्रिकेट मॅचेस भरपूर भरवायचो असं म्हणतो आपण त्याला, आयोजित करणं त्याला आमच्या भाषेमध्ये मॅच भरवणे असं म्हणतो. तेव्हा ग्लेनची सांबोडी टीम आमच्या इकडे यायची, तेव्हा आमची जुनी ओळख आहे ना ग्लेन. आणि ग्लेनची आता मम्मी सांगते की ग्लेन कोंबड्या पाळतो. त्यांची दाखव सर्व कोंबड्या आहेत तिकडे. या. अरे बरे सर कुठे आहेत कोंबड्या? असं नाव आहे. नवाद का? कोंबडे होते आणि पण तात्यावर कोंबड्या आहेत. त्याच्यावर आता 9 जणी आहात आणि हा. ते बी आहेत ना ते आता 2 महिन्यानं व्हायच्यात. हा. दरसिबाई तुम्ही आम्हाला ही बहुमोल माहिती दिली आणि तुमच्या गायला वा हे 2 बाबू आम्हाला आठवड्यात दिले त्याकरता खूप खूप आभारी. मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा निसर्गाचा चमत्कार आवडला असेल अशी आशा आहे. तुम्ही असं कधी ऐकलंय का, पाहिलंय का? जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी.